कोडोलीतील सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं शेंडे कॉलनीत संत बाळूमामांचं मंदिर आणि हॉल बांधण्यासाठी 2004 साली ग्रामपंचायतीकडे जागेची मागणी केली होती. 2005 साली ग्रामसभेत ठराव करून यासाठी 19 गुंठे जागा गावठाण उतार्याला नोंद करून उतारा देण्यात आला. त्यानंतर ट्रस्टच्या वतीनं 3 गुंठे जागेत संत बाळूमामांचं मंदिर आणि हॉल बांधण्यात आला. त्यानंतर 2011 साली ग्रामपंचायतीनं या संपूर्ण जागेत ट्रस्टला कोणतीही पूर्वसूचना न देता बाळूमामा मंदिर, अंगणवाडी आणि पडसर जागा असा उल्लेख गावठाण उतार्याला केलाय. त्यानंतर पुन्हा 2022 साली गावठाण उतार्यात फेरफार करून ग्रामपंचायतीनं धनगर समाजाची फसवणूक केली असा आरोप धनगर समाजाच्या वतीनं होतोय. तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंचांवर कारवाई करावी, संपूर्ण जागा बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टच्या नावानं नोंद करावी, अशा मागण्या करत समस्त धनगर समाजाच्या वतीनं सोमवारपासून कोडोलीतील गरुड चौकात आमरण उपोषण करण्यात येणार आहे. कोडोली ग्रामपंचायतीनं आम्हाला 2005ला जी शेंडे कॉलनीतली ग्रामपंचायतच्या मालकीची गट नंबर 2162 ही जागा बाळूमामा मंदिरासाठी दिली होती. त्यानंतर तिने 2011ला त्या दिलेल्या जागेच्या असेसमेंटमध्ये फेरबदल करून परत बाळूमामा मंदिर, अंगणवाडी आणि पडसर जागा असे 3 विभाग केले. त्यानंतर आणि आता तर तिने करच केला 2022ला की बाळूमामा मंदिराची जागा फक्त 583 स्क्वेअर फूट इतकीच लावली काय. आणि हे असं एकदा दिलेल्या ठरावात वरचे फेरबदल केला म्हणून याच्या विरोधात, या ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आम्ही येत्या 17 तारखेपासून आमरण उपोषण गरुड चौकात करत आहे. यावेळी सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संभाजी भानुसे, उपाध्यक्ष शिवाजी उंचगावकर, नामदेव बाद्रे, आनंदा भानुसे, केरबा आष्टेकर, मारुती वाघमोडे, प्रमोदिनी माने, स्वाती बाद्रे यांच्यासह सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य आणि धनगर समाज बांधव उपस्थित होते.